त्यालाच बातमी मुंबईतून महायुतीच्या गोटातून मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये अडचण निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीला सोबत घेण्यावरून ही अडचण निर्माण झाली आहे। कारण ठरले नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादीला घेण्यास अडचण निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मागील अधिवेशनामध्ये याबाबत पत्र दिलं होतं, त्याचा सुद्धा यावेळेस दाखला दिला गेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। शुभम, तशी मुंबईमध्ये राष्ट्रवादीची इतकी ताकद नाहीये, मात्र महायुतीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यावरून महायुतीची अडचण झाली आहे। जगदीश, खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे। आज दुपारपासून खरं तर नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अशामध्येच नेत्यांचे जे आहेत एकमेकांसोबत चर्चा वाढू लागल्यात आणि अशामध्येच समजून येत आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील काही सदस्यांमुळे कुठेतरी सोबत घेण्यासाठी अडचण जी आहे ती येत आहे आणि त्यावर कुठेतरी एक नवा फॉर्म्युला जो आहे तो देखील काढला जाऊ शकतो। त्यामध्ये तसं देखील ऐकायला मिळत आहे की हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे निवडणुकींना सामोरं जाताना दिसून येणार आहेत, पण कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला हे बाजूला ठेवण्यात येतील, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीमध्ये जे आहेत त्यांना घेण्यासाठी कुठेतरी अडचण येऊ शकते आणि जे नवाब मलिक यांचे जे उमेदवार असणार आहेत त्या उमेदवारांमुळे देखील कुठेतरी अडचण जी आहे ती महायुती पक्षाला होऊ शकते असं समजून येत आहे आपल्याला। जगदीश, दरम्यान शुभम, यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही असा मेसेज बाहेर जाईल। अर्थातच कोणत्याही स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी जी बदलू शकते याची पूर्वकल्पना आपल्याला आलीच असेल। महायुतीमध्ये ऑलबेल आहे की नाही, कारण की महायुती ही कुठेतरी राज्यस्तरावर जी आहे ही स्थापन झाली आहे। काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळ्या आपल्याला आघाड्या आणि युत्या या देखील दिसून आल्या होत्या। प्रामुख्याने मुंबई शहर आणि ठाणे शहर आणि या इकडच्या होणाऱ्या ज्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्यामध्ये कुठेतरी एनसीपी ही बॅकफुटवर असताना दिसून येणार आहे, पण मात्र चित्र हे महायुतीमध्ये सोबत नसणार देखील पक्ष असं दिसून येणार आहे। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।